नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी गणित विषयाचा अभ्यास करत आहोत। यामध्ये आपलं प्रकरण म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे चालू आहे। आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 चा अभ्यास करणार आहोत। यापूर्वी आपण बरेचसे बेसिक कन्सेप्ट पाहिले, ते म्हणजे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, then relation between roots of quadratic equation and coefficient. After that, to obtain the quadratic equation having given roots. तर हे सगळे कन्सेप्ट मागच्या पिरियड मध्ये अभ्यासलेले आहेत। आपण हा पिरियड पाहण्यापूर्वी मागचा पिरियड अगोदर बघावा, म्हणजे सर्व कन्सेप्ट समजतील आणि हे प्रॅक्टिस सेट 2.5 सोडवण्यासाठी काही अवघड जाणार नाही किंवा समजण्यासाठी काही अवघड जाणार नाही। आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करायला विसरू नका। चला तर सुरू करूया प्रॅक्टिस सेट 2.5। सो इन प्रॅक्टिस सेट 2.5 द क्वेश्चन 1 इज ऍक्टिव्हिटी फिल इन द ब्लँक्स अँड कंप्लीट। आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे। बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द स्टँडर्ड फॉर्म दॅट इज ax² + bx + c = 0। या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला जर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असेल आणि तुम्हाला माहिती आहे याला डिस्क्रिमिनंट म्हणतो, बिकॉज that value decides the nature of root, so it is called as a discriminant denoted by the delta, and if the delta is greater than 0, in this case the delta is greater than 0 and in this case delta is less than 0। आपल्याला कुठल्या प्रकारचं तरी क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे। क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिली, आपल्याला माहिती आहे डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू वरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे त्याच्या रूट्सचं नेचर सांगू शकतो। कसं आहे नेचर ऑफ रूट्स, तर आपण 3 पॉइंट पाहिले त्याच्यामध्ये। इफ discriminant is greater than 0, then roots are unequal, real and unequal. If discriminant having value delta is less than 0, at that time the nature of roots are not real, and if the b² - 4ac is equal to 0, then the nature of roots means there are equal and real roots। हे आपण 3 पॉइंट्स मागच्या पिरियड मध्ये अभ्यासले आहे। आता त्याचा वापर करून आपण हे सोडूया। b² - 4ac is equal to 0 means this value is greater than 0, and we know that when the value is greater than 0, at that time roots are real and unequal। रियल असतात आणि अनइक्वल असतात। आणि b² - 4ac is equal to -5 means -5 is the value which is less than 0, and if the value of delta is less than 0, at that time the roots are not real, no real roots, no real roots। Okay, after that there is another second activity, that's if we have a sum of the roots and product of roots, then what will be the quadratic equation। आपण हे पाहिलं की याच्यामध्ये कोएफिशिएंट या रूट्सचं सम आणि प्रॉडक्ट दिल्याच्या नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फॉर्म करायचं आहे, बरोबर। आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहितीही असेल। आपण या फॉर्म्युल्यानुसार याला कॅल्क्युलेट करत असतो। x² - α + बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0। या फॉर्म मध्ये आपल्याला आणावं लागतं, म्हणजे हे काय आहे, सम आहे रूट्सची आणि हे प्रॉडक्ट आहे। सम दिला तुम्हाला -7, हे x -7 आहे, मायनस इंटू मायनस म्हणजे काय होईल, हे प्लस होईल, +7x, आणि अल्फा इंटू बीटा माहिती आहे 5, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला काय सांगता येतं, हे x² ॲज इट इज, हे मायनस आणि अल्फा प्लस बीटा -7 आहे, -7 into minus म्हणजे +7 x as it is, and the product of the roots is 5, so +5 is equal to 0। in this way we have to form the quadratic equation। अशा प्रकारे आपल्याला quadratic equation फॉर्म करता येतं। नेक्स्ट, अल्फा and बीटा are the roots of the following quadratic equation, then again we have to find out the value of alpha plus beta and alpha into beta। so we know that alpha plus beta is equal to what, -b/a। so this is the relation between coefficients
अँड रूट्स या दोघांमधलं रिलेशन आहे आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय ए. सो युझिंग धिस मायनस बी बाय ए, याच्यामध्ये याला बी म्हणतो, तर हे मायनस ॲज इट इज, बी ची व्हॅल्यू आहे -4, ए किती आहे 2 आहे, डिवाइड बाय 2, मायनस मायनस प्लस 4/2 मीन्स 2. सो अल्फा प्लस बीटा हॅव्हिंग व्हॅल्यू 2. देन अल्फा इंटू बीटा is equal to c by a. C is our -3 and a is 2, so value is -3/2. So product of the roots is -3/2. So this is the answer. अशा प्रकारे हे आपल्याला ऍक्टिव्हिटी पूर्ण करता आली. म्हणजे मागचा आधार घेतला, मागचा पिरियड जर आपण व्यवस्थित पाहिला तर याच्यात कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. अशा प्रकारे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्यासाठी या फॉर्म्युल्याचा वापर करतात आणि रूट्सचं सम आणि प्रॉडक्ट काढण्यासाठी हे फॉर्म्युले आहेत, त्यानुसार आपण हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे की डिस्क्रिमिनंटनं रूटचं नेचर समजतं. तर आपल्याला दुसरा क्वेश्चन असा आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. तर ह्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे आणि मग याच्या पुढेही जाऊन आपल्याला सांगता आलं पाहिजे की रूट्स कसे आहेत. मग आपण काय करू, हे इक्वेशन आहे, हे दिलेलं इक्वेशन आहे, स्टँडर्ड फॉर्म आहे. आपण दिस इक्वेशन इज कंपेअर विथ द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द इक्वेशन दॅट इज ax² + bx + c = 0. सो कंपेअरिंग this equation with ax² + bx + c = 0, then we get a is equal to 1, b is equal to 7 and c is equal to -1. So to find out the value of discriminant, that is delta is equal to b² - 4ac. The value of b² - 4ac is called as a discriminant and denoted by the letter delta. So which is equal to b is a 7² - 4 into a is 1 and into c is -1. So 7² means 49, minus plus 4, 49 plus 4 means 53. So delta is equal to 53. आता आपल्याला याच्यात विचारला तर हे रूट्स असं आहे, म्हणजे सॉरी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू असे तर रूट्स कसे, रूटचं नेचर काय, तर आपल्याला सांगता येतं द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0. सो रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. हे काय विचारलं नाही, फक्त सांगायला मी तुम्हाला. याला सुद्धा कम्पेअर करा स्टँडर्ड फॉर्म सोबत. कम्पेअर केल्याच्या नंतर a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -5 अँड c इज इक्वल टू 10, कारण हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये ऑलरेडीच आहे. म्हणून आपण डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac इज इक्वल टू b² मीन्स 5² - 4 into a2 and into c is a 10, -5² is a 25, मायनसचा स्क्वेअर मायनस या तिघांचं मल्टिप्लिकेशन 4 2 8, 8 into 10 मीन्स 80 आणि याचं सबट्रॅक्शन मायनस मध्ये येईल -55. आता हे मायनस आलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. असं जर असेल द डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल तर ते रूट्स कसे असतात, नॉट रियल रूट्स. इन दिस केस a is equal to √2, b is equal to 4 and c is equal to 2√2. Then delta is equal to b² - 4ac, then b is 4, 4² - 4 into a √2 into c 2√2. Then we get 4² means 16, 4 into 2, 4 into 2 8, √2 into √2 2, 8 into 2 16. So is equal to 16, 0. 16 minus 16 is equal to 0. आता याचं रूट्स आपल्याला कसे नेचर आहे सांगता येतं. डेल्टा इज इक्वल टू 0, देन द रूट्स आर रियल अँड इक्वल्स. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम देअर डिस्क्रिमिनंट्स. आपल्याला याच्या डिस्क्रिमिनंट वरून त्या रूट्सचं नेचर फाइंड आउट करायचं आहे. नेचर 3 प्रकारचं आहे, तुम्हाला माहित आहे रूट्सचं. रूट्स कसे असतात, रियल आणि अनइक्वल, रियल आणि अनइक्वल आणि नॉट रियल, अशा प्रकारचे 3 रूट्सचं नेचर आहे. डेल्टा इज इक्वल टू 0, द नेचर इज रियल अँड अनइक्वल, रियल अँड इक्वल.
If delta is greater than 0, then roots are real unequal, and if delta is less than 0, then the roots are not real. अशा प्रकारचे 3 नेचर आहेत. म्हणून आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन अगोदर स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. हे ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. मग नंतर याला कंपेअर करायचं ax² + bx + c = 0 मध्ये. या क्वाड्रॅटिक स्टँडर्ड फॉर्म सोबत याला कंपेअर करायचं आहे. आणि कंपेअर केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे a ची व्हॅल्यू 1 येईल या ठिकाणी, b ची व्हॅल्यू येते -4 and c = 4. आता फाइंड आउट करू डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. डेल्टा = b² - 4ac. that means delta = b² is -4 whole square -4 into a is 1 and c is 4. delta = माइनस चा स्क्वेअर प्लस असतो 16 -4 into 4 16. delta = 0 and we know that if the delta = 0 then roots are real and equal. हे तुम्हाला सांगावं लागेल. रूट्स आर रियल अँड इक्वल, हे एक नेचर झालं रूट्सचं. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, 2i² - 7i + 2 = 0. यामध्ये सुद्धा याला स्टँडर्ड फॉर्म सोबत क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड जे फॉर्म आहे ax² + bx + c = 0 याच्या सोबत कंपेअर करा. मग काय मिळेल, a = 2, b -7 and c = 2. Then find out the value of discriminant, that is delta = b² - 4ac. delta = b² means -7² - 4 into 2 into c is 2. So delta = 49 minus चा स्क्वेअर प्लस हे -4 × 2 = 8 8 × 2 = 16. So delta = how much, 33. And now this delta is greater than 0, therefore roots are real and unequal. Roots are real and unequal हे आपल्याला सांगता येतो. नेक्स्ट आता थर्ड एक्झाम्पल बघा, m² + 2m + 9 = 0. Then comparing this equation with the standard form, that is x² + bx + c = 0. After that we get the value of a = 1, b = 2 and c = 9. So to find the value of discriminant delta, we have to write delta = b² - 4ac. After that delta = value of b is 2, 2² - 4 as it is, a is 1 and c is 9. delta = 2² means 4 minus 9 into 4 minus 36. 36 मधून 4 काढून टाका, मायनस मध्ये आन्सर येईल 32. So delta is now less than 0. If delta is less than 0, then roots are not real. Roots are not real. In this way we find the nature of roots by using the discriminant value. If it is equal to 0, then roots are real and equal, and if it is greater than 0, roots are real and unequal, and if the value is less than 0, at that time roots are not real. लक्षात आलं, हे याचं नेचर आहे. आपण याचा व्यवस्थित अभ्यास करावा आणि हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करायला विसरू नका. याच्या नंतरचा पार्ट आपण पुढच्या पिरियडमध्ये अभ्यासूया.